विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाच्या संगनमताने विद्यमान सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या तत्कालीन सरकारने फ्रॉड केला होता, ही गोष्ट आता जवळजवळ सिद्ध होत चालली आहे का? किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये जी रीट याचिका दाखल केली आणि त्या रीट याचिकेच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित केले गेले किंवा कोर्टासमोर प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही भयानक वास्तव जे उपस्थित केलं किंवा कोर्टासमोर फार मोठा प्रश्न उपस्थित केला निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये की संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान जे झालं, हे मतदान होण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रियाच मोठी फ्रॉड आहे आणि त्यामुळं राज्यातल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवारांच्या तत्कालीन सरकारला जिंकण्यासाठी मोठी मदत झाली अशा प्रकारचा युक्तिवाद सध्या हायकोर्टामध्ये केला गेला। त्याचा आता काही तासानंतर त्याचा निकाल आता आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे। हायकोर्ट काय भूमिका घेतं हे आपण पाहणार आहोत, परंतु जे मुद्दे प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ते मुद्दे निवडणूक आयोगाचा गळा दाबणारे मुद्दे आहेत किंवा प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाचा गळा पकडलाय। आता निवडणूक आयोगाची महाराष्ट्रातल्या किंवा देशाच्या निवडणूक आयोगाची इलेक्शन कमिशनची आता या प्रकरणामधून सुटका नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फ्रॉड झालाच आहे हे आता अधिकृतरित्या सिद्ध होण्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह। मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनी किंवा त्यांच्या अशिलांनी जी याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली, मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि या याचिकेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या तिघांनाही त्यांनी स्वतःची केस अगदी उपटून घ्यावेत अशा परिस्थितीची वेळ प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्यांवर आणलेली आहे आणि संध्याकाळी 6 नंतर देशातल्या राज्यातल्या 1 लाख जे बूथ आहेत, मतदान केंद्र आहेत, 1 लाख मतदान केंद्र, या मतदान केंद्रावर संध्याकाळी 6च्या नंतर 76 लाख मतदान झालं। प्रकाश आंबेडकर म्हणतायत की मान्य आहे, मला 76 लाख मतदान झालं आम्ही मान्य करतो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या गटाचा विजय झाला, मान्य आहे, आम्हाला त्यातही कसल्याही पद्धतीचा आमचा आक्षेप नाही किंवा आम्ही कुठल्या एका मतदारसंघापुरतं बोलत नाही आहोत किंवा आम्ही पराभूत झालो आणि तो जिंकला म्हणूनही आम्ही बोलत नाही आहोत। कुणाच्या जया पराजयाच्या संदर्भामध्ये आमची कसलीही तक्रार नाही, परंतु जे संविधानिक आहे, कायदेशीर आहे, निवडणूक आयोगाने जे नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत त्या निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटीचं पालन त्यांच्या खालच्या प्रक्रियेने मग ते निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली असणारी बूथ लेवल पर्यंतची जी यंत्रणा असते, टोटली यंत्रणा, या यंत्रणेने निवडणूक आयोगाचे हे नियम फॉलो केले आहेत का किंवा तंतोतंत पाळले आहेत काय, आणि पाळले असतील तर त्याचा पुरावा निवडणूक आयोगाने द्यावा अशी एक मागणी केली आणि पाळले नसतील तर राज्यातल्या निवडणुकीमध्ये फ्रॉड आहे हे सिद्ध होईल। अशा प्रकारे अत्यंत गंभीर स्वरूपाने आणि मजबूतीने प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाचा गळा अगदी धरलेला आहे। नियम असा आहे किंवा निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेचा नियम निवडणूक आयोगाने स्वतः असा ठरवला आहे की संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालेल, 6 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर बाहेरचा मतदार पुन्हा दुसरा येणार नाही, दरवाजा बंद केला जाईल आणि लाईनीमध्ये असलेल्या सर्वांचं मतदान करून घेतलं जाईल। परंतु लाईनीमध्ये असलेले जे मतदार आहेत हे मतदारांना कुठल्या प्रक्रियेमध्ये आणायचं यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत। उदाहरणार्थ, एका मतदान केंद्रामध्ये 100 लोकांची लाईन लागली आहे मतदारांची, आपण असं गृहीत धरू, आणि शेवटच्या 100व्या व्यक्तीच्या हातामध्ये निवडणूक अधिकाऱ्याने 1 नंबरचं टोकन द्यायचं आहे। बघा, महत्वाचा मुद्दा आहे, 1 नंबरचं टोकन कोणाच्या हातात द्यायचंय?
त्या लाईनीत असलेल्या शेवटच्या मतदाराच्या हातामध्ये 1 नंबरचं टोकन द्यायचं आणि त्या लाईनीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या, म्हणजे पाठीमागून 100व्या क्रमांकावर असणाऱ्या पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये शेवटचं म्हणजे 100व टोकन द्यायचं असतं. आणि मग हे टोकन देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्या मतदान केंद्रावर 6 नंतर जे काही मतदार आले असतील, मग कुठे 5,000 10,000 किंवा निवडणूक आयोग म्हणतोय त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात 76 लाख मतदार वाढले. ठीक आहे, 76 लाख वाढले. आंबेडकरांनी मतदार कसे वाढले असंही म्हटलं नाही. आंबेडकरांनी कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजय कसा झाला असंही म्हटलेलं नाही. आंबेडकरांनी एक साधी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये, म्हणजे निवडणूक आयोगाने जे नियम आणि अटी घातल्या त्या नियम आणि अटीचं पालन या खालच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलं आहे का, मध्ये कलेक्टर पासून ते बूथ लेवलपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं आहे का, आणि केलं असेल तर त्याचं रेकॉर्ड आहे. तर मी सांगत होतो की समजा एका मतदारसंघामध्ये 100 लोक आहेत आणि 100व्या क्रमांकाच्या हातामध्ये पहिल्या क्रमांकाचा टोकन देण्यात आलेलं आहे आणि पहिल्या मतदाराच्या हातामध्ये 100व्या क्रमांकाचं टोकन देण्यात आलेलं आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांना घालून दिलेली आहे. मतदान कशा पद्धतीनं करून घ्यायचं 6 नंतरचं त्या संदर्भातला हा रूल त्यांनी घालून दिलेला आहे का, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 76 लाख मतदार जर 6 नंतर वाढले असतील आणि त्यासाठी ही जी टोकन पद्धती आपण जर वापरली असेल, तर ही जी टोकन पद्धती आहे ही कशी वापरली आणि कोणत्या मतदारसंघात ती किती कोणत्या बूथवर ती किती वापरली. म्हणजे समजा एक विधानसभा मतदारसंघ आहे, त्या विधानसभा मतदारसंघामध्ये 300 बूथ आहेत, तर 300 बूथवर हे टोकन कसे वाटले गेले, कुठल्या बूथ 50 वाटले गेले असतील, कुठे 200, कुठे 500, कुठे 1000, याची काही नोंद आणि रेकॉर्ड तुम्ही ठेवला आहे का. आणि जर ते ठेवलं नसेल तर निवडणूक आयोगानेच घालून दिलेल्या नियम आणि अटीचं पालन निवडणूक अधिकाऱ्याने खालच्या प्रक्रियेने केलं नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि पूर्णपणे ही जी प्रक्रिया आहे 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याची ही प्रक्रिया पूर्णपणे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडेल किंवा महाराष्ट्रामध्ये फ्रॉड झालाच आहे आणि फ्रॉड होऊनच हे सरकार स्थापन झालंय असा त्याचा अर्थ सुद्धा समोर येईल. अशा पद्धतीची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलेली आहे. काँग्रेस पक्षाची मागणी वेगळी होती किंवा आपची मागणी वेगळी होती, परंतु प्रकाश आंबेडकरांनी हा जो खेळ केला किंवा हा जो मुद्दा उपस्थित केला आणि रिट याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून निवडणूक आयोगाचा जो गळा पकडलेला आहे, आता निवडणूक आयोगाला बाप दाखवावं लागेल, नंतर श्राद्ध घालावंच लागणार आहे की तुमची प्रक्रिया कशी केली सांगा. तुम्ही आता गुप्ततेच्या कारणास्तव कोणी मतदान केलं सांगू नका, त्यांचं काय लाईव्ह तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर ते तुम्ही दाखवणार नसाल तर तेही दाखवू नका, ती तुम्ही डिस्पोज ऑफ केली असेल तर तुम्ही ती करून टाका, परंतु प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तुम्ही कशी केली आणि तुम्ही हे टोकन कसे वाटले, कोणत्या मतदारसंघात ते किती वाटले, कोणत्या बूथवर ते कशा पद्धतीने वाटले, त्याच्या नोंदी तुम्ही कशा ठेवल्या आणि या सगळ्या गोष्टीचा जो शेवटचा आकडा येतोय तो 76 लाख येतोय का, अशा पद्धतीचा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित करून निवडणूक आयोगाचा पूर्णपणे आता गळा धरलेला आहे. माननीय उच्च न्यायालय यावर काय निर्णय देईल ते आपण काही तासानंतर पाहणार आहोत, परंतु प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावंच लागणार आहे आणि ते जर निवडणूक आयोगाने दिलं नाही, ते निवडणूक आयोगाने देण्यास टाळाटाळ केली तर मात्र महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या 100% फ्रॉडच होत्या. खरं म्हणजे महाराष्ट्र सर्व ओरडतोय, मतदार सुद्धा ओरडत आहेत की आम्ही ज्यांना मतदानच केलं नाही ते निवडून कसे आले असा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये सुद्धा आहे. तरी पण आता ही प्रक्रिया अत्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे. यावर आता माननीय न्यायालय काय भूमिका घेतं हे आपण सगळे जर पाहणार आहोत, परंतु प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेला मुद्दा हा म्हणजे अस्सल मुद्दा आहे. 52 काय म्हणतो आपण त्यांना 52 खन्नी असा तो मुद्दा आहे. या मुद्द्याला निवडणूक आयोगाला उत्तर देणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने जर हे उत्तर दिलं नाही तर देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहा यांनी आणि निवडणूक आयुक्तांनी या सगळ्यांनी मिळून एकत्र बसून महाराष्ट्राची निवडणूक पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या घशात घासले असंच म्हणावं लागेल. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.